नमस्कार मंडळी. मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत ती म्हणजे राशी चक्रातल्या गुरु ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या 9व्या म्हणजे धनु राशीच्या ऑक्टोबर 2025 महिन्यातील मासिक राशी भविष्याची. अर्थात नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपण चंद्र राशी म्हणजेच आपल्या जन्मराशीनुसार जाणून घेणार आहोत. तसेच यामध्ये सांगितलेल्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळतात. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे. असं असलं तरी महत्त्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे कमी अधिक फरकाने अवश्य अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण ठेवू शकता लक्ष या संपूर्ण महिन्यावर आणि करू शकता नियोजन. व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे, अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार व शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय सुद्धा व्हिडिओच्या शेवटच्या भागात, आणि म्हणूनच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. चला तर मग जाणून घेऊया हा ऑक्टोबर महिना आपल्या धनुराशीसाठी नक्की कसा असणार आहे आणि आपल्याला काय ठेवायचं आहे लक्ष, कोणता घ्यायचा आहे फायदा. या महिन्यामध्ये आपल्या राशीचा स्वामी ग्रह गुरु हा 18 ऑक्टोबर पर्यंत मिथुन राशीत कुंडलीच्या 7व्या घरातून गोचर भ्रमण करत राहणार आहे, ज्याचा लाभ व्यावसायिक मंडळींना व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी, व्यावसायिक वृद्धीसाठी, भागीदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी, तर कोर्ट कचेरीच्या कामांना वेग देण्यासाठी, आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करण्यासाठी उत्तम होईल. तसेच विवाह इच्छुक मंडळींना मनासारखा जोडीदार निवडण्यासाठी हा कालखंड अनुकूल राहील 18 ऑक्टोबर पर्यंत. मात्र गुरुग्रह कुंडलीच्या 8व्या घरात त्याच्या उच्च राशी म्हणजे कर्क राशीमध्ये पदार्पण करतोय 18 ऑक्टोबर पासून 5 डिसेंबर पर्यंत 2025. त्यामुळे त्याची शुभदृष्टी सुखस्थानामध्ये असलेल्या शनी ग्रहावर पडत राहील, ज्याचा लाभ म्हणजे दीर्घकाळ चालणारी मोठी कामं मिळण्याची संधी या काळात निर्माण होईल. तर ज्यांना आपल्या कार्यक्षेत्रात भविष्याचा विचार करून लॉंग टर्मसाठी काही निर्णय घ्यायचे आहेत, ज्याचा आवाका फार मोठा आहे, अशा विषयांचे निर्णय आपण मंडळी या पुढच्या काळात म्हणजे 18 ऑक्टोबर नंतर घेण्याचं नियोजन व धाडस करू शकता. अर्थात योग्य मार्गदर्शन, योग्य माहिती आणि परिपूर्ण नियोजन अभ्यास करूनच. ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये अचानक धनलाभ किंवा वारसा हक्काने मिळणारे धन असा योग आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड 18 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर शुभ परिणाम देणारा राहील. या संदर्भात तर सासूरवाडीकडून या काळात अनुकूल अशी साथ मिळेल. नोकरी, व्यवसाय, शिक्षण यासाठी परदेश गमनाचा विचार करत असल्यास अवश्य आपल्या प्रयत्नांची सुरुवात या काळात करू शकता. तसेच जी मंडळी इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काही चांगल्या लाभाच्या संधी या काळात निर्माण होताना दिसतील. तेव्हा अवश्य अशा संधीवर लक्ष ठेवा व संधी आली तर अवश्य संधी घ्या. नवीन घर घेणं, जुन्या घराच्या विक्रीसाठी प्रयत्न करणं, घर बांधणीसाठी जागा घेणं, नवीन घरात पदार्पण करणं, तसेच वाहन खरेदी करणं यासाठी गुरुग्रहाचा योग या महिन्यात आपल्याला शुभ राहील. जी मंडळी जुन्या वास्तू, वाहन या संदर्भात कामकाज करत आहेत त्यांना आपल्या कामाच्या नवीन संधी व लाभ मिळण्याचा कालखंड राहील. पेट्रोकेमिकल, लोखंड, पोलाद, स्टील, गाड्यांचं गॅरेज, खाणकाम, गाड्यांच्या सुट्या भागांची विक्री, शेती व्यवसाय, वकिली क्षेत्र यामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींना हा कालखंड एकंदरीत अनुकूल अशी संधी देणारा राहील. त्याचं सोनं करायचं काम मात्र आपल्याला प्रामाणिकपणे करावं लागेल. तेव्हा अवश्य अशा संधींवरती पूर्ण लक्ष द्या आणि सावध राहा. रवी, बुध, शुक्र या ग्रहांचा योग या महिन्यामध्ये मिश्र फळे कामकाजाच्या ठिकाणी जरा मिळवून देताना दिसतोय. त्यामुळे अत्यंत सावध राहून कामाच्या संदर्भात निर्णय घ्यावे लागतील. विशेष करून भिन्न लिंगी व्यक्तिमत्वांबरोबर काम करतेवेळी नको तितकी जवळीक त्यांच्याशी साधू नका असा सल्ला हे ग्रह देत आहेत. तर कोणत्याही लोभाला बळी पडून, आपल्या कष्टाची कमाई कोणत्याही भूलथापांना बळी पडून गुंतवणुकीमध्ये वापरू नका असा इशारा सुद्धा हे ग्रह देत आहेत. दुसऱ्या पंधरवड्यात तुळ राशीमध्ये येणारा रवी त्याच्या नीच राशीमध्ये येतो आहे. तेव्हा आपले वरिष्ठ अधिकारी, कुटुंबातील वडीलधारी मंडळी आणि आपले जवळचे मित्र व सहकारी यांच्याबरोबरचे संबंध आपल्या चुकीच्या व्यवहाराने दुखावले जाणार नाहीत याची काळजी मात्र आपल्याला घ्यावी लागणार आहे. तर विद्यार्थ्यांना ऐन महत्त्वाच्या
परीक्षेच्या काळामध्ये आजारपणाचा सांभाळ करावा लागणार आहे आणि चुकीच्या संगतीपासून लांब राहणं हिताचं राहील, हे अवश्य लक्षात ठेवावं. आरोग्याचा विचार करता एकंदरीत पोटाच्या विकारांवरती लक्ष आपल्या मंडळींना द्यायचं आहे. डोळ्याचे आजार, कावीळ, डिसेंट्री अशा गोष्टी सांभाळायच्या आहेत. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन अगदी सूक्ष्म पद्धतीने आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन याची आधी माहिती जाणून घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा. हे मार्गदर्शन फोनवरून म्हणजे ऑनलाईन करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही अगदी सहज मार्गदर्शन घेऊ शकता, तेही आपल्या घर बसल्या. यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे 9892156163. हा थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतोच. या महिन्यातल्या आपल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा जर विचार केला तर आपल्यासाठी इंजिनिअरिंग, FMCG, IT, केमिकल, लॉजिस्टिक हे सेक्टर बऱ्यापैकी गुंतवणुकीसाठी फायद्याचे राहतील. अर्थात योग्य मार्गदर्शन घेऊनच गुंतवणूक करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना काहीसा मिश्र स्वरूपाचा असल्यामुळे संयम ठेवूनच ट्रेडिंग करावं लागेल. तर मंडळी, ही होती या ऑक्टोबर महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम. आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात, परंतु अतिशय महत्त्वपूर्ण, ते म्हणजे दैनिक राशीफळ. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस आपल्या कार्यपद्धतीनुसार समजायला अजून सोपे जातील. महिन्याची सुरुवात आपल्यासाठी अत्यंत शुभ आणि लाभाची राहणार आहे. 1 ते 5 ऑक्टोबर हे ते 5 दिवस जे आहेत हे उत्तम दिवस असतील. महत्त्वाच्या कामासाठी, नवीन लोकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी, नव्याने कामाची सुरुवात करण्यासाठी, महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी, स्वतःवर काम करण्यासाठी अनुकूल अशी वातावरण निर्मिती या काळात होताना दिसेल. स्वतःसाठी व कुटुंबासाठी काही महत्त्वाचे आर्थिक निर्णय सुद्धा आपण या काळात घेऊ शकता. 6-7 ऑक्टोबर घरगुती मुद्द्यांवर चिंता वाढवणारे हे दिवस राहतील. मात्र घरासाठी नवीन गोष्टींची खरेदी करण्यासाठी हे दिवस शुभ राहतील. तसेच भूमी, भवन, वाहन यांच्या खरेदीसाठी नियोजन करून माहिती घेऊन खरेदी करण्यासाठी दिवस शुभ. त्यामुळे थोडी धावपळ आणि दगदग मात्र वाढेल. 8-9 ऑक्टोबर गुंतवणूकदार, विद्यार्थी, नोकरदार यांच्यासाठी हे दिवस उत्तम. महत्त्वाचे इंटरव्ह्यू असेल तर त्यावर मेहनत घेतलेली वाया नाही जाणार. नवीन गुंतवणूक करण्यासाठी, नवीन आर्थिक लाभ मिळवण्यासाठी, प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी अवश्य संधी मिळेल. खरेदी, विक्री, गुंतवणूक या सगळ्या गोष्टींसाठी अनुकूल असे हे दिवस असतील. 10-11 ऑक्टोबर थोडंसं आरोग्य सांभाळायचं आहे. मानसिक त्रागा आणि दगदग थोडी कमी करायची आहे. काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलंच उत्तम राहील आणि विरोधकांवरती लक्ष ठेवायचं आहे. मात्र त्यांच्याशी वाद आणि हुज्जत घालत बसायचं नाही, शांततेने घ्यायचं आहे. 12-13 ऑक्टोबर विवाहाची बोलणी करण्यासाठी, नातेसंबंध जोडण्यासाठी, व्यावसायिक मंडळींसाठी हे दिवस शुभ राहतील. कोर्ट कचेरीची कामं या काळात अवश्य आटपू शकता, त्यावर लक्ष देऊ शकता. 14, 15, 16 ऑक्टोबर थोडंसं वादावादीपासून लांब राहायचं आहे. मानसिक ताणतणाव आणि दगदग सांभाळायची आहे. आरोग्याच्या बाबतीत बिलकुल दुर्लक्ष नको. पथ्यपाणी सांभाळा, लांबचे प्रवास सांभाळून करा किंवा शक्य झालं तर टाळलेले उत्तम राहतील. 17 ते 23 ऑक्टोबर हे पुढचे 7 दिवस अत्यंत शुभ व भाग्यकारक राहतील. धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक या कार्यांची सुरुवात जर करायची असेल तर त्यासाठी हे दिवस शुभ. वडिलोपार्जित संपत्ती, कार्य, जमीन जुमला, व्यवसाय यासाठी काही निर्णय घ्यायचे असतील तर या काळात अवश्य घेऊ शकता. लाभाचे आणि आनंदी असे हे दिवस असतील. काही थांबून राहिलेली कामं पुन्हा एकदा नव्या उत्साहात अवश्य सुरू करू शकता. 24-25 ऑक्टोबर महत्त्वाच्या व्यवहारासाठी काहीसे प्रतिकूल असणारे हे दिवस, तेव्हा सांभाळा, काळजीपूर्वक व्यवहार करा. आरोग्यसुद्धा सांभाळायचं आहे स्वतःचं आणि कुटुंबातील मंडळींचं. मात्र कामानिमित्ताने बाहेरगावी जाण्याची संधी घेऊ शकता. 26 ते 31 ऑक्टोबर महिन्याचे शेवटचे 6 दिवस पुन्हा एकदा नवीन कार्याचा आरंभ, विस्तार यासाठी अनुकूल आणि शुभ. कुटुंबासाठी महत्त्वाचे आर्थिक निर्णय या काळात अवश्य घ्या. कामानिमित्ताने जवळपासचे प्रवासही घडतील आणि ते फायद्याचे सुद्धा राहतील. भावंडांशी जुळवून घेतल्यास काही फायद्याची गणितं त्यांच्या अनुषंगाने जुळवायला मदत होईल. तर मंडळी, ही झाली या ऑक्टोबर महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती. आता जाणून घेऊया
शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात आपल्याला कोणता करायचा आहे आध्यात्मिक उपाय? या महिन्यामध्ये गुरुग्रहाची साथ मिळवण्यासाठी गुरुग्रहाचा जो मंत्र आहे ओम गुरवे नमः, रोज एक माळ अवश्य पठण करा व गुरुचरित्रातला 18वा अध्याय अवश्य वाचनात ठेवा. मंडळी, ही होती आपल्या धनु राशीची या ऑक्टोबर महिन्यातील दैनंदिन व मासिक राशी भविष्याविषयीची माहिती कशी वाटली अवश्य कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले प्रत्येक व्हिडिओज शेअर करत जा. मंडळी, आपल्याला सुद्धा ज्योतिष कट्टातर्फे प्रकाशित केलेलं विविध स्तोत्र आणि मंत्र देवदेवतांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आपल्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर 331 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा. पुस्तक घरपोच पाठवलं जाईल. त्याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्रसार हा टेंबे स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ भारतात कुठेही मागवायचा असेल तर 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. तर विविध देवदेवता आणि काही ग्रहांचे 108 नावं संकलित केलेलं पुस्तक म्हणजे अष्टोत्तर शतनामावली, हे सुद्धा 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. तसेच विविध शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, वास्तू दोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, हे सुद्धा मागवायचं असेल तर अवश्य आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या व नंतर आपली ऑर्डर बुक करा. मंडळी, आपण दरवर्षी ज्योतिष कट्टाच्या वतीने अतिशय सुंदर असा धार्मिक कार्यक्रम आयोजित करत असतो नृसिंहवाडीमध्ये. यावेळेला सुद्धा येणाऱ्या नवीन वर्षात म्हणजे 2026 जानेवारी दुसरा आठवडा शुक्रवार, शनिवार, रविवार म्हणजेच 9, 10, 11 जानेवारी 2026 यावेळेलाही कार्यक्रमाचं भरगच्च असं आयोजन केलेलं आहे. ही माहिती आम्ही लवकर का देतो तर आपल्याला वेळेचं नियोजन करायला, गाड्यांचं रिझर्वेशन करायला सोपं जावं म्हणून. आपल्यालाही यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर अवश्य त्याविषयी जाणून घेण्यासाठी आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या आणि आपली नावनोंदणी करण्याची लगबग मात्र करा. तसेच मंडळी, आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूप दीप पात्र ज्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत, दोन्हीमध्ये अग्नी प्रज्वलित करून एकामध्ये कापूर लवंग, दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली वात, असे अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ घंटानाद करत आपल्या वास्तूमध्ये शुभमंत्राचा पाठ करत प्रदक्षिणा मार्गाने हा अग्नी आपल्या वास्तूमध्ये फिरवणं म्हणजे वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रभावित करणं. याची माहिती सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मंडळी, असा हा ऑक्टोबर महिना आपल्याला धनसमृद्धीचा राहो आणि लक्ष्मीच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला सगळ्या मनोइच्छित कामना पूर्ण हो, हीच लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना. कळावे लोभाय असावा. धन्यवाद.